सध्या मी लोहगडाच्या त्याच जंगलात उभा आहे ज्या ठिकाणी या संपूर्ण घटनेत दुर्दैवी केतनचा 350 फूट खोल दरीत पडल्यावर मृत्यू झाला होता। आपण जर पाहिलं तर संपूर्ण ही तीच जागा आहे ज्या ठिकाणाहून सिया आणि चेतन या दोघांनी मिळून जे आहे ते केतनला धक्का दिला होता आणि केतन या दरीत जे आहे वरून खोल खाली पडला। पोलिसांनी जो डमी पुतळा बनवलेला होता आणि हे संपूर्ण जे रिक्रिएशन आहे ते केलेलं होतं, त्याच दरम्यान वरून जो आहे एक पुतळा देखील फेकण्यात आला होता आणि तो पुतळा आपण पाहू शकता की हा समोर जो पुतळा फेकलेला आहे तो 350 ते 400 फूट वरून पोलिसांनी रिक्रिएशन दरम्यान फेकलेला आहे। अशीच काही परिस्थिती त्या दिवशी या ठिकाणी होती ज्या दिवशी दुर्दैवी केतनचा या परिसरात मृत्यू झाला होता। अतिशय डोंगराळ भाग आणि संपूर्ण या ठिकाणी पावसामुळे आलेलं शेवाळ आणि या परिसरात येणं अगदी जिकिरीचं काम आहे। तरी देखील आपल्या प्रेक्षकाला ही संपूर्ण परिस्थिती दाखवण्यासाठी आमची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि या प्रकारे या ठिकाणी कशा प्रकारे हा संपूर्ण थरार पार पडला ते देखील आम्ही तुम्हाला आज दाखवत आहोत। आपण जर पाहतात तर हा जो पुतळा आहे त्या पुतळ्याची परिस्थिती संपूर्णपणे छिन्न विछिन्न प्रकारे झालेली आहे आणि अशाच प्रकारे दुर्दैवी चेतनच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला होता। आज दुसऱ्यांदा रिक्रिएशन होत आहे आणि पोलीस चेतनला या डोंगरावर म्हणजेच लोहगडावर घेऊन गेलाय आणि तेथून थोड्याच वेळात या ठिकाणी हा मृत्यूचा थरार त्याचं रिक्रिएशन दुसऱ्यांदा पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोहगड।